रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती आणि आपल्या लोकोत्तर कार्यामुळे जनतेच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या लोकराजाचं कार्य आजही सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे। आणि त्यामुळेच आज त्यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून जय महाराष्ट्रानं त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा। राजश्री शाहू महाराजांची दूरदृष्टी, त्यांचे शतकापलीकडे डोकवणारे विचार आजही लोकोपयोगी आहेत। त्यामुळेच लोक मोठ्या आनंदाने त्यांची जयंती साजरी करतात। सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या शाहू महाराजांनी समाजकारण, कला, क्रीडा, सहकार, कृषी आणि व्यापार अशा अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय। अस्पृश्य निर्मूलनाची चळवळ राबवताना त्यांनी गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून दिलं आणि त्या हॉटेलमध्ये स्वतः चहा घेण्यास सुरुवात केली। त्यामुळे जाती व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलं। त्यामुळे आजही आपल्या समाजाला त्यांच्या विचारांची गरज आहे। 26 जुलै 1902 साली राजश्री छत्रपती शाहूराजांनी जगातलं पहिलं आरक्षण दिलं आणि मागासवर्गीय समाजाला आरक्षण देऊन ह्या समाजाची उन्नती झाली पाहिजे, या समाजाची प्रगती झाली पाहिजे असा दूरदृष्टीपणा असणारा जगातला एकमेव राजा छत्रपती शाहू महाराज आहेत। शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक क्रांतिकारी निर्णय घेताना त्यांनी बहुजन समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाची सोय केली। विशेष म्हणजे मुलांच्या राहण्याची सोय करण्यासाठी त्यांनी जातीनिहाय वसतिगृहांची निर्मिती केली। देवज्ञ बोर्डिंग, जैन बोर्डिंग, मराठा बोर्डिंग आणि मुस्लिम बोर्डिंग अशा विविध वसतिगृहांचा त्यामध्ये समावेश आहे। त्याशिवाय धार्मिक शिक्षणासाठी कोल्हापुरातील बिंदू चौकात वेदशाळाही उभारल्या। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1906 साली जी मोहम्मडन एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डिंग ही स्थापन केली। महाराजांनी ह्यामध्ये स्वतः ह्या संस्थेचं अध्यक्षपद ठेवलं आणि आज तक त्यांचं हे अध्यक्षपद चालू आहे। त्यांच्या वंशवळीप्रमाणे जे ह्या गादीला छत्रपती येतात ते ह्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। शेती आणि शेतकऱ्यांचाही या दृष्ट्या राजानं विचार केला। त्याशिवाय जनतेच्या पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी 100 वर्षापूर्वी राधानगरीत जगातलं पहिलं मातीचं धरण बांधलं। या धरणामुळेच प्रत्येकाच्या शेतात पाणी आलं। या धरणासाठी त्यांनी आपला खजिना रिता केला। शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कळंब तलावातून सायफन पद्धतीनं पाणी आणलं। त्याचा लाभ आजही शहरातील जनतेला होतोय। कोल्हापूरचं भाग्य म्हटलं पाहिजे की लोकराजा शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी जे आजवर करून ठेवलं आहे ते पिढ्यानपिढ्या अजून कुठलाही पुढेही होणार नाही। राजानं एवढी दूरदृष्टी शाहू महाराजांना होती की वंचितासाठी उपेक्षितासाठी एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे की असा राजा होणे नाही। शाहू महाराज क्रीडाप्रेमी होते, त्यामुळेच त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिलं। त्याशिवाय कुस्तीला राजाश्रयही दिला। त्यामुळे आजही कोल्हापुरात गल्लोगल्ली तालीम पाहायला मिळतात। कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर तांबड्या मातीतला रांगडा पैलवान उभा राहतो। खासबाग कुस्ती मैदानाची निर्मिती त्यांच्याच काळात झाली। आजही या मैदानात राजश्री शाहू महाराजांच्या नावानं कुस्त्यांची मैदानं आहेत। कोल्हापूरच्या कुस्तीसाठी आणि कोल्हापूरच्या अगदी पूर्ण महाराष्ट्र म्हटला तरी चालेल, शाहू महाराजांनी कुस्तीसाठी शाहू मैदानासारखं मैदान विकसित केलं। त्या तालमीच्या ठिकाणी अगदी चांगले पैलवान त्या शाहू महाराजांच्या प्रयत्नातून झाले आणि आजही ती परंपरा सुरूच आहे। कुस्तीबरोबर हत्तींना खेळवणारा 60 मारीतील क्रीडा प्रकार घोडा आणि बैलगाडी शर्यतींनाही त्यांनी प्रोत्साहन दिलं। सोनतळी
या ठिकाणी त्यांनी घोड्यांच्या संगोपनासाठी खास तबिल्याचीही व्यवस्था केली होती. त्याशिवाय कलेच्या प्रांतातही त्यांचे कार्य अजोड आहेत. कलेला प्रोत्साहन देताना त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी केली. गायन समाज देवल क्लब आजही इथं कार्यरत आहे. तसंच त्यांनी अल्लामिया खासाहेब, बालगंधर्व अशा अनेक गुणी कलाकारांना राजाश्रय दिला. म्हणजे एखादा माणूस 48 वर्षामध्ये वारलेला, त्यांचं निधन झालं वयाच्या 48व्या वर्षी, आणि त्याच्या अगोदर 20व्या वर्षापासून त्यांनी राजकारभार कोल्हापूरचा हातात घेतला. अवघ्या 28 वर्षामध्ये किती मोठं काम करू शकतो ह्याचं एक मोठं उदाहरण आहे. इतकंच काय तर आपल्या संस्थानात उद्योगधंदे उभे राहावेत, लोकांच्या हाताला काम मिळावं यासाठी बाजारपेठांची निर्मिती केली. उद्योजकांना प्रोत्साहन दिलं. जयसिंगपूर, शाहूपुरी, बाजार समिती आदी ठिकाणी कृषी मालालाही बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. त्याशिवाय करवरी प्रांतातला माल बाहेरच्या बाजारपेठीत पाठवण्याचीही चांगली व्यवस्था केली. उद्योगधंद्यांचा चौफेर विकास आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचीही पायाभरणी केली. आजही कोल्हापूर रेल्वे स्थानकावर त्याच्या खाणाखुणा आढळतात. छत्रपती शाहूराजांनी इंग्रजांच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचे दळणवळणाचं साधन नव्हतं. अशा काळामध्ये रेल्वे आणून कोल्हापूरला लोकांना जगण्यासाठी व्यापारपेठ उपलब्ध करून सर्वसामान्य माणसाला रोजगार देण्याचं काम छत्रपती राजश्री शाहूराजांनी केलेलं आहे. भटक्या जनावरांचाही शाहू महाराजांनी विचार केला होता. त्यासाठीच त्यांनी पांजरपोळ हे जनावरांचं देखभाल करणारं केंद्र उभं केलं. जनतेच्या हिताचे निर्णय कसे घ्यावेत याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना त्यांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाला 50% आरक्षण दिलं होतं. आज त्या जोरावरतीच बहुजन समाजातील असंख्य लोक महत्त्वाच्या पदावर जाऊन पोहोचलेत. समाजाला दिशा देणारा राजा, समाज क्रांतीचा राजा, राजर्षी शाहू महाराजांचं जे जन्मस्थळ आहे ते विकसित आणि जतन करण्याचं काम जी समिती करते त्यामध्ये आम्ही सदस्य आहे. परंतु गेले 6-7 वर्षे हे काम रेंगाळलेलं आहे. समिती सदस्यांच्या अधीन राहून त्या ठिकाणी काम करायचं आहे. परंतु बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी समिती सदस्यांना विचारात घेतल्या, त्याच्या सूचना घेतल्या जात नाहीत. यामध्ये चांगले सगळे संशोधक मंडळी त्यामध्ये आहेत, त्यांचंही मत विचारात घेतल्यामुळं या ठिकाणचं काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. या महापुरुषानं केवळ इतिहास बदललाच नाही तर इतिहास घडवलाही. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचं नाव घेणारे राज्यकर्ते गेल्या 4 वर्षात साधं त्यांच्या जन्मस्थळाच्या जीर्णोद्धाराचं कामही पूर्ण करू शकले नाहीत. 4 वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदारानं हे काम अपूर्णच ठेवलं. यावरून आजच्या राज्यकर्त्यांनी शाहू महाराजांचे विचार कसे घेतलेत हे लक्षात येतं. त्यामुळे शाहू महाराजांचे कार्य पुढे नेताना त्यांचे कर्तव्यही आपण अंगीकारलं पाहिजे, हे विसरून चालणार नाही. संदीप कारेकर, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.